कस का सरपंच झाल्या म्हणतो तुम्ही? हं? बापा काऊन तर रे? हं? इकडं गावामध्ये एवढा मोठा होळीचा सण आहे. ना काड्या ना कुड्या जमा नाही करावं लावल्या तुम्ही. चांगल्या खोड्या आणावं लावल्या असत्या. कोटच्याही वारल्यावाल्या. मग कस का होळी पेटवून? अबे पेटवून ना, थांब ना, तू टेन्शन नको घेऊस. 2-3 पोरं लावतो मी कामामध्ये. केव्हा होळी गेल्यावर लवकर लवकर करा ना. मग का होळी गेल्यावर सण केल्यावर तेव्हार करायची सवय पडली आहे तुम्हाला. अबे तर तुम्हीच काम नाही करत बे. आमचा काम करतो सरपंच साहेब तुम्ही. तुम्हाला पुढाकार घ्यायला पाहिजे. आम्ही मंगाच्या मंगा माणसं आम्ही का करून जास्त. तुम्हाला पुढाकार घ्यायला पाहिजे का नाही पाहिजे, समोर व्हायला पाहिजे का नाही पाहिजे. कायले सरपंच झाल्या? अबे तर सप्पाई काम मीच पाहू का बे? सगळे ग्रामपंचायत सांभाळ कोणता लाईटा लुईटा फुटलं राहिलं ते खंब्याचे लाईट आहे सवार. लोकांच्या घरचे गले झाडून देणे, साफसफाई करून देणे. आता होळी मीच पेटवून देऊ. अबे तुम्ही काही हातभार लावला का ना बे? गावामध्ये तुम्ही राहत्या. सरपंच झालं म्हणून का गावामध्ये मी एकटाच राहतो का बे? अजी तर बरोबर आहे ना, 2-4 लोक कामाला लावायला पाहिजे होतं. मग आम्ही कामात लागलो असतो. आम्ही दोघंच्या दोघंच करून का? चला चला बराबर तुम्ही. आमच्या घरच्या 2-3 मोऱ्या काळ्या धरून नका त्या. आणि थोडेसे इकडे तिकडचे जमा करा, एका जागी ढुंगा करू चौकामध्ये. मग चला झाला काम. मग रात्री भेटू. अरे वा, होळीचा सण आहे म्हणून मस्त काळ्या जमा केल्या ना. अबे का जेठालाल, गावामध्ये राहतेस पण एक काळा जमा नाही करू लागस. साल्या लंबडीच्या दुकानामध्ये जातेस आणि त्या बबिता संग राहतेस. मला माहित आहे, 2च कामा जमते तुझ्याशी. दुसऱ्या कामामध्ये मदत नाही करू लागस ना, काही नाही करू लागस. नाला ऐकलमचा. थोडसे एक मोरी तुही काळ्या धरला असतास. काबा ऐकला असता तुझा. त्या मस्त बबिताच्या घरी जात जा ना, घप घप जमवत जातीलच. लंबडीच्या. अबे नको सांगा ना बे. तुमच्या आणि कसं बसला राहतो का मी? मला बिझनेस करावा लागते. आम्ही उकाना तंगड्या करूनच झोपतून, तूच बिझनेस करतेस. नाही तर आम्ही कामधंदे करूच नाही. लंबडीचा सप्पा त्या बबिता संग तुझा लपडा आहे. त्या अय्यरीला सांगू दे बरं मला. मस्त तुझा झोडपल्या पाहिजे लंबडीचा. अबे तो अय्यर ना फय्यर मला काय नाही कर. आत्ताच बबिताच्या घरून आलो बढियापैकी भेटून सनेरी. का करल रे? बबिता एकटी राहिली का मलाच बोलवते फोन करून. मस्त दंदन जेवाचा बेड हलवाचा नाही येवाचा. लमच्या थांबे, तुझी गावभर बदलामी नाही केलं तर मीही नव्हत. चला ना आता, होळीची पूजा वगैरे करून होळी पेटवून नाही का? नाही ना बे. माझी कड्यानं कंबर दुखते बेटा येवा. मी नाही आहे आजच्या दिवस. आजच्या दिवस म्हणजे एकच तर दिवसाचा सण राहते ना. रोजे रोजे का नेतून आम्ही उचलून सनेर तुम्हाला. बहीण मायची पाटील तर येवाचं नाव नाही घे कोण्या कामाला. पुढाकार कोणत्याच वस्तू म्हणजे नसे. सरपंच होऊन गेलास, पुढच्या वेळी पाय तुझी कशी गंमत करतो थांब मीच. तुझी चांगली बदलामच करतो ना. अरे वा, एक नंबर होळी पेटवल्या रे पोरांनो. आता हा पाटील काम चालू हो का म्हणतो मी. लाकडा फाट्या उचलावं लागतात म्हणून. माझी कंबर कड्या दुखते म्हणून आला नाही हा. ना आता होळी पेटवून झाली ना मग आला. म्हणजे गावच्या सरपंच एक नंबरचा चालू माणूस आहे. त्याला 2 जुत्त मारीन मी एखाद दिवस. पाय मला रागच आली यायची. पूजा वगैरे बराबर केल्या का बे? अजी हो ना, आम्ही का मंगा राहतो का तुमच्या वाणी? हातपाय दुखतात म्हणून घरी दरडी नाही मारू. म्हणजे मला ताना मारून राहिलास का बे तू? म्हणजे मला टोंपा देऊन राहिलास नाही का? थोडसा हातपाय दुखतात म्हणून घरी राहिलो तर? नालायक लमच्या तुला काळ्याना फाट्याना सगळ्या गोष्टी आणू लागलो ना, मला सांगतेस का बे तू? अजी जाऊ द्या ना, का करते सरपंच साहेब? सार्वजनिक काम आहे, सगळे लोक मिळून केला तर कोणी कोणाला टीका नाही देऊ शकत. मग समाजाच्या कामामध्ये एवढ्या नाही आहे बाजी. तुम्ही कसं तर सरपंच असून घरी राहत्या म्हणून ते पोरं तुम्हाला म्हणतात. अजी तर माझा हातपाय दुखत होतं म्हणून नाही आलो. आता तब्येत खराब होती. थोडासा बिमार झाल्याच्या लागे म्हणून नाही आलो. मग नाही तर येणारच होतो. ठीक आहे ना, बरं जाऊ द्या, का करते त्या गोष्टी. चला मग, आज होळी वगैरे सगळी पेटवून तर झाली. मग उद्या भेटू आता. मस्त गुलाल वगैरे धरू, मस्त रंगपंचमी खेळू बढियापैकी. वंदन आहे ना उद्या. चला रे, लवकर लवकर जावा. मस्त आता झोपून जाऊ. मग उद्या मस्त कलर खेळायचा आहे रंगपंचमीचा. अजी हो ना पाटेल, जातून ना आता. आता झालं पेटव पुटव सगळी होळी वगैरे, पूजा वगैरे झाली. पिचकाऱ्या वगैरे घेतल्या का नाही तर रे तुम्ही? पिचकाऱ्या घ्यायला पाहिजे होत्या तुम्हाला. चांगला गुलाल घ्यायला पाहिजे. मग बंदुकी घ्यायला पाहिजे, पिपाऱ्या घ्यायला पाहिजे. अजी तर तुम्ही काऊन नाही घेऊन दिला तर? चला जाऊ दे, नाही घेऊन द्या बे मी. पहिलेच गरीब गुंडा माणूस आहो. तर भावांनो, तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. मग ठीक आहे, धन्यवाद. तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया अशाच नवनवीन एपिसोड सोबत. मग ठीक आहे, धन्यवाद.